स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर लहान मुलांसाठी जर तुम्ही हा पदार्थ करून बघितला, तर ते नक्कीच आवडीने खातील. तर ते काय आहे? भगर आहे आणि ते कसे करायचे त्यासाठी पूर्ण ब्लॉग पहा. तर इथं अगोदर एक आलू घ्यायचा आहे, याच्याहूनही छोटा घेतला तरी चालेल आणि तो कट करून घ्यायचा अगोदर आणि स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचं आणि त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि एक छोटीशी थोडीशी माझी मुलगी 1.25 वर्षाची आहे. तर ती थोडंसं तिखटसुद्धा खाते. तर त्यासाठी थोडीशीच मिरची घेतलेली आहे. त्यानंतर त्यात ते आलू घेतलेले होते ते टाकले. त्यानंतर टमाटर टाकलं आणि मीठ टाकलं आणि त्यानंतर त्यात थोडंसं होऊ द्यायचं. जास्त नाही झालं तरी चालेल आणि ते नरम नाही झाले तरी चालेल सुरुवातीला. पण त्यात पाणी टाकून द्यायचं आहे आणि चांगलं पाणी उकळलं ते, की त्यानंतर त्यात आपल्याला थोडंसंच घ्यायचं आहे कारण घट्टपणा येते. थोडीशी भगर धुवून घ्यायची आणि ते टाकायची आणि त्यानंतर त्यात आपले जे शेंगदाणे असतात त्याचा कूटसुद्धा टाकायचा आणि कूट वगैरे आपण घरी ऑलरेडी करूनच ठेवत असतो. तर कूट वगैरे झाला आणि ते चांगलं उकळू द्यायचं आहे. तर ते उकळल्यानंतर ते छान असं घट्टपणा येतो त्याला आणि ते तुमच्या मुलांना देऊन पहा. नक्की ते आवडीनं खातील. तर इथं पहा तिचं चालू होतं राम-राम करणं हे ते. तर पहा ती स्वतः हाताने खाते. आणि तिला सवय पडली आहे. छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.